ठरलं तर मग या मालिकेत आदिराज सायलीला सांगतो का रात्री मी प्रियाच्या हातावर रक्त सांडलेलं पाहिलं. आता पुढे होतं काय ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे सगळ्यांसमोर सायलीला आदिराजचा फोन येतो. तेव्हा सायली म्हणते मी आलेच असं म्हणून ती बाहेर जाते. आदिराज म्हणतो हे काय होऊन बसले, पण मला एवढं माहितीये की तो निर्दोष आहे, त्याला कोणीतरी फसवलंय. त्यावर सायली म्हणते हो मला पण तसंच वाटतंय आणि माझे काही अंदाज पण आहे, पण मी ते तुम्हाला नंतर सांगेन. पण त्याआधी मला तुम्ही सांगा तुमचे प्रियाशी बोलणं झालंय का? आदिराज म्हणतो फोन नाही, पण आम्ही काल रात्री उशिरा भेटलेलो. मग त्यावर सायली विचार करते की जर प्रिया काल रात्री अधिराज बरोबर होती तर तिने शांताचा खून केला असेल का? आता सायली अधिराजला विचारते की प्रिया साधारणपणे तुम्हाला किती वाजता भेटली? तेव्हा अधिराज म्हणतो 12 वाजता. त्यावर सायली म्हणते एवढ्या उशिरा? पण ती अश्विन भाऊजी बरोबर 8-9 वाजता बाहेर पडली होती. बरं मला एक सांगा, तुम्हाला जेव्हा प्रिया भेटली तेव्हा तिच्या वागण्यात बोलण्यात काही वेगळं वाटलं का? त्यावेळी अधिराजला आठवतं की प्रियाच्या हातावर रक्त सांडलेलं होतं, पण जेव्हा मी तिला जाब विचारलं की हे काय झालंय, तेव्हा ती म्हणाली भाजी चिरताना लागलं होतं, तर त्याचंच निशाण आहे हे. आता अधिराज सायलीला सांगतो की प्रियाच्या हातावर रक्त सांडलेलं आणि ती खोटं बोलत होती की भाजी चिरताना कापलंय, कारण ते रक्त फ्रेशच दिसत होतं. मग काय सायलीला कळतं की नक्कीच प्रियाने अजिराज भाऊजींना भेटण्याआधी शांता मावशीचा खून केला असेल. आता सायली अजिराजला म्हणते तुम्ही प्रियावर नीट लक्ष द्या. ती जर केसबद्दल कोणाशी बोलत असेल तर मला लगेच कळवा आणि आता मी फोन ठेवते. त्यावर अधिराज म्हणतो हो ठीक आहे. दुसरीकडे संध्याकाळच्या वेळी अस्मिता रूममध्ये बाळाशी खेळत असते. त्यावेळी सचिन येतो आणि अस्मिताला म्हणतो की न्यूज बघितल्यापासून मला चैनच पडत नाहीये आणि अर्जुन खून करणं हे कसं शक्य आहे? त्यावर अस्मिता सचिनला इग्नोर करत म्हणते हळू बोलशील का, बाळ झोपलंय. अस्मिता त्याला प्रश्न विचारते सचिन तू आता घरी कस काय आलास, ऑफिसला गेला नाही का? त्यावर सचिन म्हणतो हो गेलो होतो, पण ह्या अर्जुनची न्यूज ऐकल्यामुळे मी लगेच घरी आलो. तर अस्मिता म्हणते तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये, कारण अर्जुन खूप हुशार आहे आणि तो ह्या केसमधून लवकरच सुटेन. त्यानंतर अस्मिताचं लक्ष नसताना सचिन साक्षीला मेसेज करतो की आता सगळ्यांचं लक्ष अर्जुनच्या केसकडे आहे, आपल्याला काम पटापट पुढे न्यायला हवंय आणि मला अण्णांशी एकदा जेलमध्ये भेटायला जायचंय, तर तू त्याचं नियोजन लवकर कर. इकडे जेलमध्ये पाटकर पोलीस अर्जुनची चौकशी करतो. त्याला विचारतो त्या रात्री तू कुठे होता? त्यावर अर्जुन म्हणतो आम्ही आईस्क्रीम खात होतो आणि हेच खरंय. तेव्हा पाटकर पोलीस म्हणतो हे बघ अर्जुन, आम्ही तुझे कॉल्स चेक केलेत, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तुझा माणूस शांताबरोबर होता. त्यावर अर्जुन म्हणतो मिस्टर पाटकर, मीच तुम्हाला माझ्या माणसाची इन्फॉर्मेशन दिली होती, मग त्याच्याकडे तुम्हाला काही सापडलं नाही म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप टाकताय. तर इकडे सायली किचन मध्ये असते. तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते सायली खरंच तू किती गंभीर आहेस ग, आणि मला तुझं खूप कौतुक वाटतंय, कारण आपला नवरा जेलमध्ये गेलाय हे सहन करणं अशक्य आहे, पण तू हात पाय नाही मोकळे सोडले. त्यावर सायली म्हणते हे लवकर जेलमधून सुटतील, कारण मला माहितीये की ह्यांनी खून नाही केला आणि हेही मला माहितीये की खून कोणी केला असेल. मग इकडे प्रियाच्या डोळ्यासमोर कसा मी शांताचा खून केला त्याचं चित्र फिरत असतं. तर प्रेक्षकांनो पुढील एपिसोडमध्ये अर्जुन जवळ सगळ्यांनी पुरावे दिलेले असतात. त्यावरून अर्जुनला असं कळतं की प्रियाने शांताचा खून केलाय. आता अर्जुन कोर्टामध्ये पुरावे सादर करतो. ते पाहायला लवकरच मिळणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.